अजय देशपांडे सर आहेत. महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांचा या स्वामी विवेकानंद जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आणि जो युवानंद 2025 कार्यक्रम आयोजित करतो त्या प्रसंगी स्वागत करतो. व आपण आमच्या सभागृहात आल्यावर सर्वप्रथम आमचे अध्यक्ष आदरणीय मोहनला विनंती करतो. मी पुन्हा भाऊंना विनंती करतो की त्यांनी श्री मोहनबाबा कारंजेकर सर महाराजांचं स्वागत करावं. पुनश्च भाऊ मी आपणास विनंती करतो की आपण आशुतोष अडोनी सरांचे या प्रसंगी स्वागत करावं. आणि इथे उपस्थित आमच्या सर्व संचालक मंडळाचे सदस्य आहेत आणि हे सर्व माझे सहकारी आहेत ज्यांच्याकडे वेगवेगळे काही विभाग प्रमुख आहे, डीन्स असे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण कसे आपले या कार्यक्रमात विजय खंडेलवाल, राजू ताई, नाही पेंटिंग देवाची
आदरणीय जगदीश भाऊ गुप्ता यांना नम्र विनंती करते की त्यांनी स्वामी ज्ञानगम्यानंद यांचे सन्मान शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन करावा. धन्यवाद भाऊ. आता आपल्या सर्वांना एका अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शक आणि आध्यात्मिक नेत्याचे मार्गदर्शन मिळणार आहे. चला स्वामी ज्ञानगम्याजींचे स्वागत करूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. यथाग्नेर्दाहिका शक्तिः रामकृष्णे स्थिता हि याः, सर्वविद्यास्वरूपां तां शारदां प्रणमाम्यहम्. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे. आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली असे पूजनीय कारंजेकर महाराज, या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गुप्ताजी, प्राचार्य डॉक्टर हिरडे सर, कडू सर, युवक उपक्रमाचे प्रमुख मलसणे सर, समोर उपस्थित आजचे वक्ते आदरणीय अडोनीजी, आदरणीय डॉक्टर वाकडे सर, या सर्वांना माझा हार्दिक नमस्कार. आणि युवानंद हा कार्यक्रम सार्थ करणाऱ्या, परंतु आत्ता मला जसं दिसतंय तसं अर्धी मुलं खुर्च्यांमध्ये सरकून बसली आहेत आणि अर्ध्या मुलींनी हनवटीला स्टँड लावले आहेत, असे युवानंद कार्यक्रम सादर करणाऱ्या अमरावतीच्या बहादूर युवक आणि युवतींनो, ज्या महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात छत्रपती शिवराय आणि युथ आयकॉन स्वामी विवेकानंद यांच्या अतिशय भव्य आणि प्रेरक प्रतिमा आहेत. आम्ही जेव्हा सकाळी तिथे पुष्पार्पणाचा कार्यक्रम केला तेव्हा वाकडे सरांनी आमची एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया दिली की इथे ॲडमिशन घेऊन परत शिकायला यावं असं वाटतंय. आणि हा इतका उत्तम कार्यक्रम विद्यार्थ्यांनो, विशेष भाग्य आहे तुमचं. हा कार्यक्रम सफल करायला आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. एक गीत आम्ही तुमच्याकडनं ऐकणार आहोत. गीताचे बोल तुम्हाला सगळ्यांना येतात याची मला खात्री आहे. मला युवकांच्या ओठांवरची गीतं सांगा आणि मी तुम्हाला राष्ट्राचं भविष्य सांगतो, असे उद्गार तुम्ही ऐकले असतील. तेरी मिट्टी में मिल जावा हे गीत तुम्ही सादर करावं आणि आम्ही ते ऐकावं. ही युवानंद कार्यक्रमाची एक उत्तम मानवंदना ठरेल. अशा आशेने हे गीत तुम्ही सादर करा अशी मी समस्त मंचावर जे आम्ही होतो त्यांच्या वतीने तुम्हाला ही विनंती आहे. ऑन द काउंट ऑफ 3 तेरी मिट्टी में मिल जावा हे तुम्ही गीत सादर करा आणि युवानंद कार्यक्रमामध्ये माझं जे संबोधन आहे त्याची मला इथून सुरुवात करायची. जे खुर्चीत घसरून बसलेत त्यांनी थोडं ताट बसावं आणि ज्यांनी हनवटीला स्टँड लावले ते काढावे. 1 2 3. व्होल्टेज वाढवा तुझा.
1 2 3. सर माईक देऊ नका. अडोनीजींनी पाऊण तासामध्ये अतिशय ओजस्वी आणि काव्य शब्दामध्ये विवेकानंदांचा जीवनपट आपल्यासमोर मांडला आहे. विवेकानंदांचे अनेक उपदेश आहेत, व्हॉट्सॲप वगैरे सोशल मीडियामधून तुम्ही वाचले पण असतील ते. त्यातला एक विवेकसूत्र, एक विवेक मंत्र आज मी पुढच्या 30 मिनिटांमध्ये तुमच्यापुढे मांडणार आहे. हे विवेकानंदांचं कोटेशन तुम्ही अनेकांनी वाचलं असेल, वापरलं असेल, त्याच्यावर यथाशक्ती चिंतन करायचा प्रयत्न केला असेल. याच्या आणखी खोलीत जाऊन आजच्या विशेष दिवसाच्या या औचित्यावर आपण याचा थोडा अधिक सखोल अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अराईज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. हे जे विवेकानंद म्हणत असत हे कठ उपनिषद याच्यातला एक मंत्र आहे. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत हा मूळ मंत्र आहे. त्याचा मुक्त भावानुवाद विवेकानंदांनी केला आहे. मूळ जो संस्कृत मंत्र आहे त्याचा अर्थ असा आहे, उठा, उत्तिष्ठत, जाग्रत, जागे व्हा. काही जणांना सांगावं लागतं जागे व्हा. प्राप्य वरान, वर म्हणजे श्रेष्ठ, थोर, थोर पुरुषांचा सत्संग करा, संग करा. बी इन द कंपनी ऑफ द ग्रेट. प्राप्य वरान, निबोधत, स्वतः प्रबुद्ध व्हा. बी इल्युमिन, बी एनलाइटन युअर सेल्फ. उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान, निबोधत. अनेक विवेक मंत्र आपल्याला आढळतील. त्याच्या पूर्वीची स्लाईड. जर सामान्य अर्थ जर आपण बघितला ना, काय म्हटलंय बघा, हा उठा, जागे व्हा. आपण जर बसून निवांतपणे विचार केला, आपण आधी जागे होतो आणि मग उठतो का आपण आधी उठतो आणि नंतर जागे होतो? सामान्यतः आपण आधी जागे होतो आणि नंतर उठतो. इथे काय यमक जुळवायला असं म्हटलंय का की उत्तिष्ठत जाग्रत, उठा, जागे व्हा. उपनिषदातला हा जो मंत्र आहे, विवेकानंद म्हणत असतात की उपनिषद हे सामर्थ्याच्या खाणी आहेत. उपनिषद आर दी माइंड्स ऑफ स्ट्रेंथ. हे ऋषीचं एका अतिशय तपस्यापूत, सत्यपूत ऋषीच्या हृदयांतरी स्फुरलेला हा एक उद्गार आहे. त्याचा प्रारंभ उठा इथून होतो. कशातून उठा? वेकअप टू दी मोनोटोनी ऑफ लाईफ. अज्ञानातून उठा. जीवनाचा जो एक सुरीपणा आहे ना, त्यातून आधी आपण उठूयात. हे राजपुत्र सिद्धार्थाच्या बाबत झालं. हे नारायण ठोसर जे परवर्ती काळामध्ये रामदास स्वामी झाले त्यांच्या जीवनात बघायला मिळतं. कुठल्याही क्षेत्रात एका उच्च पदाला गेलेल्या व्यक्तीच्या जीवनात एक असा क्षण येतो की जेव्हा तो थोडासा थांबून, थबकून स्वतःला विचारतो, मी काय करत आहे जीवनात? एम आय मिअरली एक्झिस्टिंग ऑर एम आय रिअली मिनिंगफुली लिव्हिंग? मी खरंच जगतोय का मी केवळ अस्तित्वात आहे? अशा माणसाला आपण रोज करत असलेल्या एकसुरी दिनक्रमाचा उबग येतो, वीट येतो. ऋषींचं सांगणं आहे की या अशा एकसुरी जीवनातून उठा. बऱ्याच आम्हाला खंत वाटते की आपण कॉलेजमध्ये अधिक उच्च आध्यात्मिक तत्व यांची चर्चा करावी, पण बऱ्याचदा लक्षात येतं की कशातून उठवावं लागत आहे? रोजची 30-30 करमणूक. एक शोकांतिका आहे, रोजची 30-30 करमणूक. खूप
विस्ताराने तपशिलाने सांगण्याची गरज नाही. रोजच्या त्याच गप्पा, विद्यार्थ्यांचं जीवन काय या भोवती फिरत आहे. एंटरटेनमेंट, क्रिकेट, पॉलिटिक्स, बॉलिवूड याच्या पलीकडे आपल्या काही उच्च आकांक्षा आहेत की नाही. ही जी जीवनाचा एकसुरीपणा आहे, यातून प्रथम उठण्याचं आपल्याला विवेकानंदांचं आव्हान आहे आणि उपनिषदकार ऋषींचं आव्हान आहे की जे इंद्रियांनी बांधलं गेलेलं जीवन आहे त्याच्या सीमा भेदून खरोखर तरी मिट्टी पे मर जावा ही खरंच भावना आतून आली आहे का. आपण कशासाठी खरोखर जगत आहोत. उठा हा पहिला वज्रासारखा कोसळणारा शब्द आपल्याला या जीवनाच्या एकसुरीपणापासून उठवण्यासाठी ऋषींना तो स्फुरला आहे. पुढचा यातला शब्द आहे जाग्रत. राईज अवेक, वेकअप टू सम स्पिरिच्युअल आयडियल, सम हायर आयडियल, सम नोबल आयडियल. आणि इथे तुम्हाला पूर्ण मुभा आहे की तुम्ही तुमच्या जीवनाचं लक्ष निर्धारित करा, जीवनाचं ध्येय निर्धारित करा. हे माणसाला लागलेले प्राचीन 2 शोध सांगा तर. बॅकबेंचर्स, माणसाला लागलेले प्राचीन 2 शोध. आम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहोत, आम्हाला हे जुनं काही माहिती नाही असं काही आहे का. माणसाला लागलेले 2 अतिशय महत्वाचे जुन्या काळातले 2 शोध. कोणी उठून सांगू शकेल का. बॅक बेंचर्स. उत्तर सगळ्यांना माहिती आहे. साहस कोण करतंय बघायचं आहे. कोणी उठून खणखणीत सांगू शकेल का. तालिया बनती है. उत्तर सगळ्यांना माहिती आहे. द राईट आन्सर इज हाऊ टू किंडल फायर. आग प्रज्वलित कशी करायची. बघा, माणसाला आगीचा शोध लागून, माणसाला चाकाचा शोध लागून अनेक युग उलटली आहेत. आपल्याला आपल्या जीवनात अग्नीचा शोध लागलाय का. एखादं ज्वलंत ध्येय आपल्या अंतरी प्रज्वलित झालंय का. आणि जर झालं असेल तर त्याला आपण जीवनात गती दिली आहे का. आगीचा आणि चाकाचा शोध मानवाला लागून अनेक युग लोटली आहेत. आपल्याला आपल्या जीवनात एका उज्ज्वल ध्येयाचा आणि त्याला खरोखर साकारण्यासाठी जीवनाला ज्या पद्धतीने एका विशिष्ट दिशेने गती द्यावी लागते त्या गतीचा शोध लागलाय का. राष्ट्रीय युवक दिवस, युवानंद खऱ्या अर्थाने साजरा करायचा असेल ना, सिट बॅक, थिंक फॉर युअर सेल्फ ऑन धिस अँड ॲक्च्युअलाइज दिस फॉर युअर सेल्फ. धिस इज what is called as waking up to some ideal, some noble ideal in your life. जागृत. अडोनीजींनी फार सुंदररित्या सांगितलं. कारंजेकर महाराजांनी सांगितलं की काय सत्यान्वेषण आहे बघा विवेकानंदांचं. विवेकानंदांचा प्रश्न आहे बघा, तुम्ही ईश्वर पाहिला आहे का. ईश्वर आहे का नाही विचारत आहेत. बरं, परखड प्रश्न आहे आणि त्यांना विविध उत्तरं मिळत आहेत. ईश्वर असावा, ईश्वर नाही असं नाकारता येत नाही. पोथ्या पुराणांमध्ये म्हटलंय, शास्त्रांमध्ये म्हटलंय ईश्वर आहे, असा प्रश्न नाही आहे. तुम्ही ईश्वर पाहिला आहे का. हा परखडपणा विवेकानंदांचा लक्षात येतो आहे का. हे जे राष्ट्राला आव्हान आहे, उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरा निबोधत, याच्यातला अथकपणा लक्षात येतोय का. डू यू मार्क द रिलेंटलेसनेस बिहाइंड दीज वर्ड्स. ही काय आव्हान आहे बघा. ती ऋषीवाणीचा इम्पॅक्ट बघा कसा आहे. इतकी वर्ष झाली, उपनिषद किती वर्षांपूर्वी, 7000 वर्ष इतिहास म्हणतं. कोणी ऋषीने हा उद्गार काढलाय माहिती नाही, पण 7000 वर्ष झाल्यानंतर विवेकानंदांनी परत त्याला एक संजीवनी देऊन स्वतःच्या वाणीतून तो आला. आणि बघा 130-135 वर्ष होतात. आज 163वा जन्मदिवस आहे विवेकानंदांचा. आजही हे वाक्य आपल्याला काय अद्भुत प्रेरणा देत आहे.
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. विवेकानंदांचं, नरेंद्रनाथांचं अशा पद्धतीने जागरण झालेलं आहे. तुम्ही ईश्वर पाहिला आहे का? आणि त्याला अतिशय सुंदर श्रीरामकृष्णांचं उत्तर आलं की होय, मी ईश्वर पाहिला आहे. जसा मी तुला बघतोय त्याहीपेक्षा अधिक उत्कटतेने. मार्क द वर्ड्स. व्हॉट इज अ कन्व्हिक्शन? व्हॉट इज अ कन्व्हिक्शन ऑफ रिअलायझेशन? केवळ इतकंच नाही, श्रीरामकृष्ण पुढे म्हणतात, मी जसा सांगतो तसा जर तू वागलास तर तुला पण ईश्वराचं दर्शन घडू शकतं. आणि पुढे ते म्हणतात, पण ईश्वराचं दर्शन करायचं कोणाला आहे? लोक आपापल्या मर्यादांमध्ये आनंदाने जगत आहेत. हे परत हे जे रोजमर्रा की जिंदगी जो आहे ना, रोजचं एकसुरी जीवन, शंकराचार्याचं फार सुंदर वर्णन करतात. पुनरपि रजनी सायं प्रातः शिशिर वसंत पुनरायातः कालः क्रीडती टाइम ॲज इट वर इट स्पोर्ट्स गच्छत्यायु गच्छति आयु तदपि न मुंचत्याशा वायु. सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, पानगळ होते, झाडाला नवीन पल्लवी येते, नवीन पानं फुटतात. काल क्रीडती, काळ जणू काही क्रीडा करतो, पण हाय माणसाचं इंद्रियबद्धता सुटता सुटत नाही. तदपि न मुंचत्याशा वायू. ह्या एक सुरीपणातून जागरण व्हावं म्हणून हे असे कार्यक्रम आहेत. म्हणून शिवाजी महाराजांचं असं प्रतीक आहे, म्हणून विवेकानंदांचं प्रतीक आहे. ही जी एकसुरीपणा जीवनातला जेव्हा जाणवेल ना, तुमचं भाग्य आहे की डोळ्यांपुढे असं एक ठसठशीत ठोस प्रतीक आहे. थोडी चाल मंद करा तिथून जाताना, डोळेभर ते पाहून घ्या, मनात साठवा. हे जीवनात येणारे शोकाचे, मोहाचे क्षण याला पुरून उरण्याची क्षमता या प्रतीकांमध्ये आहे. पण ते आत्मसात झाले पाहिजेत असते. वेकिंग अप टू सम आयडियल, सम नोबल आयडियल इन लाईफ. बघा, विचार ना आत्मसात करावे लागतात, डंबेल मारावे लागतात. डंबेल को सहलाने से ट्रायसेप्स नाही बनेंगे. विचार खूप माहिती आहेत, डीपीला लावलेत, स्टेटसमध्ये लावलेत, चांगलं येते, पण आत्मसात झालेत का? जागृत ही जी अवस्था आहे ना, मानसिक उन्नयनाची, सायको स्पिरिच्युअल इव्हॉल्युशनची, त्याच्यात ए पर्सन इज अवेकन टू स्पिरिच्युअल आयडियल. ऋषींचा जो म्हणण्याचं तात्पर्य आहे, आपण कशासाठी जगत आहोत याचं आपल्याला सुस्पष्ट भान निर्माण झालं आहे का? ती ध्येयदुंधी आपल्या जीवनात निर्माण झाली आहे का? ऑर वी आर हॅपी विथ गॉसिप, स्लीप अँड एंटरटेनमेंट? लेट अस सिट बॅक अँड आस्क अवरसेल्फ धिस क्वेश्चन. 2025ची युवानंदाची, स्वामीजींच्या जयंतीची या दिवसाने सुरुवात करा, या विचाराने सुरुवात करा. एक नवीन ब्रेक थ्रू द्या. तर आज रविवारच्या दिवशी इथे 2-2.5 तास बसणं आपलं सार्थक लागला. तर खरोखर काहीतरी अंगाला लागेल, मन प्राणाला पोषण करेल असा आयडियल आपण घेतला. उत्तिष्ठत जाग्रत. पुढे कसं करायचं? प्राप्य वरान, मीट द ग्रेट वन्स. महापुरुषांना भेटा, सज्जनांना भेटा. साक्षात विवेकानंद आपल्याकडे आहेत, त्यांचे ग्रंथ उपलब्ध आहेत. आपल्या समाजात अनेक सत्पुरुष आहेत, स्त्रिया पण आहेत. त्यांच्याशी तुमचा हार्दिक संवाद होतोय का? तुमच्या रोज कशावर गप्पा होतात? तुमच्या रोज कशावर चर्चा होतात? तुमचं एकांतातलं चिंतन कशाचं आहे? त्याला जर खरोखर काही त्याच्यात समृद्धता, त्याच्यात खरोखर काही दृढता, बलिष्ठता आणायची असेल तर ज्याला सज्जन संघ, सत्संग म्हणतात, तो करता का तुम्ही? हरे रामची शाल पांघरून बसणं म्हणजे सत्संग नाही बरं. खरोखर स्फूर्तिदायी, प्रेरक, इलेक्ट्रिफाईंग थॉट्स आत भिनतायत का? दॅट इज ट्रू सत्संग, सज्जन संघ. असा करण्यात मौज आहे. गुरु काय करतात? शक्ती देतात, मती देतात आणि प्रसंगी युक्ती देतात. डू यू ॲप्रिशिएट धिस? एक छोटं उदाहरण सांगतो बघा. गुरु काय करतात? गुरु म्हणजे दरवेळी भगवे कपडे, मुंडीत मस्तक वगैरे असायची गरज नाही. आपले शिक्षक आहेत, आई वडील आहेत, त्याचा हृदयग्रंथ उघडलाय. विवेकानंद म्हणतात त्यांना एखादा पशुपक्षी पण शिकवून जातो. भागवतात उदाहरण आहे ना, अवधूतांनी 24 गुरु केले होते. ज्याला खरोखर जिज्ञासा आहे
त्याला खरोखर आत ज्ञानाची ज्योत पेटली आहे, त्याला त्यासाठी पूरक प्रेरक कुठूनही मार्गदर्शन मिळतं. एक छोटं उदाहरण सांगतो. एक मुलगा होता तुमच्याच वयाचा, 20-22चा, आणि तो कराटेमध्ये अतिशय आश्वासक त्याचं कारकीर्द घडेल अशा पद्धतीची त्याची कामगिरी होती. आणि दुर्दैवाने एका अपघातामध्ये त्याचा डावा हात ॲम्प्यूट करावा लागला, डावा हात कापून टाकावा लागला कोपरापासून. आणि त्याला वाटायला लागलं की आता आपलं कराटेचं करिअर जे आहे ते उद्ध्वस्त झालं, यापुढे आपल्याला कराटेच्या कारकिर्दीमध्ये काहीही भविष्य नाही. गुरु काय करतात? प्राप्य वरान. गुरूंनी त्याला सांगितलं की आत्तापर्यंत तू जेवढी विद्या शिकलायस त्याच्यावर मी तुला एक डावपेच केवळ शिकवून देतो. एक पेंत्रा हम तुमको सिखाते हैं, यू मास्टर इट अँड यू विल बी अनबीटेबल. एक तो पवित्रा जो आहे तो तू उत्तमरित्या आत्मसात कर, तुला सहजासहजी कोणीही हरवू शकणार नाही. आणि त्या मुलानेही खूप मेहनतीने कौशल्याने तो एक डावपेच आत्मसात केला. आणि नंतर त्याला स्वतःला असं लक्षात यायला लागलं की डावा हात तुटला असून देखील अनेक स्पर्धांमध्ये तो अजिंक्य ठरतोय, अनेक स्पर्धा तो गाजवतोय आणि तिथे विजयी होतोय. आणि नंतर एकदा त्याने विचारलं की गुरुजी, मी इतका अपंग असून एवढ्या मोठ्या टुर्नामेंट्स मी जिंकतोय, काय रहस्य काय? हा डावपेच असा काय आहे विशेष? गुरु विद्या देतात, शक्ती देतात, मती देतात, युक्ती देतात. ही युक्ती अशी आहे, ते गुरु म्हणाले की हा डावपेच असा आहे, याच्यात तुला जर कोणाला नामोहरम करायचं असेल तर तुझा डावा हात ओढावा लागणार आहे. तो डावा हात नसल्याने क्षणभरातच तुला बाजी पलटवता येते. प्राप्य वरान. आपल्याला गुरुची काय आवश्यकता आहे हे मनोमन कधी तुम्हाला जाणवलं आहे का? श्रीरामकृष्णांचे एक अंतरंग शिष्य होते, विवेकानंदांचे गुरुबंधू स्वामी ब्रह्मानंद महाराज. ते गमतीने म्हणायचे की अरे, पाकीटमार होण्यासाठी पण गुरु लागतो, तर जीवन विद्या, अध्यात्म विद्या याच्यासाठी गुरु लागणार नाही. आपल्याला कोडिंग, भूगोल, इंजिनिअरिंग, ग्राफिक्स शिकायलाही गुरु लागतात. तर जी विद्यांची विद्या आहे त्याच्यासाठी आपल्याला गुरु लागणार नाही का? जीवन विद्येसाठी आपल्याला गुरु लागणार नाही का? हे मनोमन जाणवलंय का आपल्याला? प्राप्य वरा. पुढची स्लाइड घेऊ आपण. हा भाग आपण थोडक्यात बघितला, थोडक्यात उजळणी करू आणि शेवटच्या भागाकडे जाऊया. एकसुरी जीवन कसं आहे हे? असं सामान्य माणसं, हे खरं पशूंना म्हटलं जातं, पण बहुतांश मानवजात यांचं पण जीवन याच्यातच गिरट्या घालत असतं. आहार, निद्रा, भय आणि मैथून शब्द आपल्या परिचयाचे आहेत सगळे. याच्या वर उठून तुम्ही कल्पना करा, एखादा चित्ता, एखादा कुत्रा, एखादं मांजर, याला जर या 4 गोष्टी मिळाल्या ते निवांत राहील. आपण बोर होतो म्हणून रील्स बघतो, आपण कंटाळतो म्हणून आपल्याला काव्यांमध्ये, विनोदामध्ये, एंटरटेनमध्ये आपल्याला रुची वाटते. कारण जे केवळ बायोलॉजिकल इन्स्टिंक्ट्स आहेत त्याची फुलफिलमेंट आणि त्याची सिक्युरिटी याने आपल्या जीवनाला तृप्ती येत नाही. डू यू अप्रिशिएट धिस? याच्या उपर आपल्याला काहीतरी हवं असतं, याच्या वरचं श्रेष्ठतर, इंद्रियांच्या चौकटीच्या पलीकडचं आपल्याला नेहमी काहीतरी हवं असतं. राईट? डू यू अग्री? हे पटतंय? सामान्य माणसाचं जीवन याच्यातच व्यतीत होतं आणि यातल्या सफलतेमध्येच त्याचा सगळा जीवनरस सामावलेला असतो. म्हणून ऋषींचं म्हणणं आहे की यातून उठा. पुढची स्लाइड घेऊ आपण. टू बी मोर प्रिसाइज, एक कुठलं तरी क्षेत्र निश्चित करा आणि त्या क्षेत्रातला एक कोणीतरी आदर्श निश्चित करा. या स्टेप्स आहेत. हाऊ टू इंटरनलाइज हायर थॉट्स. जागृत, वेकअप टू व्हॉट? वेकअप टू ए फील्ड ऑफ युअर ओन चॉईस, ऑफ युअर ओन स्ट्रेंथ, ऑफ युअर ओन ॲस्पिरेशन्स. आणि त्याच्यात कॉन्क्रीट काहीतरी एक आदर्श ठरवा की मला अशा रीतीचं काहीतरी करायचं. ठीक?
हे अतिशय प्रॅक्टिकल विचार आहेत बरं. याच्यात काव्य आहे, याच्यात तत्वज्ञान आहे, पण हे अतिशय व्यावहारिक विचार आहेत. मोस्ट प्रॅक्टिकल थॉट्स. द की इज वी शुड जस्ट नो हाऊ टू इंटरनलाइज देम, हाऊ टू ॲसिम्युलेट देम. राईट. विवेकानंदांचा विचार. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान. पुढची स्लाइड बघू आपण. राईट. निबोधत. बी इल्युमिन युअर सेल्फ, बी परफेक्ट युअर सेल्फ, बी फुलफिल्ड युअर सेल्फ. भारताचे फार सुंदर शब्द आहेत. कृतार्थ होणे, धन्य होणे, कृतकृत्य होणे. याचे मॉडेल आन्सर्स मी तुम्हाला सांगू. भगवद्गीतेचा 2रा अध्याय, स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत बघा, काढून वाचा. तिथे हिंदू, मुसलमान, शंकर, विष्णू, देवी काही नाही आहे. त्याच्या पलीकडे जाऊन ही सायको स्पिरिच्युअल इव्हॉल्युशन होते कशी, आणि त्याच्या चरमसीमेला गेलेला मनुष्य कसा असतो. ज्ञानेश्वरांचं अंतरंग कसं होतं, विवेकानंदांचं अंतरंग कसं होतं, मीराबाईचं अंतरंग कसं होतं, तुलसीदासांचं अंतरंग कसं होतं, त्याचं प्रतिबिंब आपल्याला तिथे दिसतं. भगवद्गीता 2ऱ्या अध्यायातला स्थितप्रज्ञ, 6व्या अध्यायातला ध्यानी, ध्यान करणारा, द वन हू इज अडेप्ट इन मेडिटेशन, ध्यानसिद्ध. 12व्या अध्यायातला भक्त, 14व्या अध्यायातला गुणातीत. होमवर्क हे करा आजच्या दिवशी. मग भारत ज्याला परफेक्शन म्हणतो ना, पूर्णता, भारत ज्याला सिद्धता म्हणतो, कृतार्थता म्हणतो, धन्यता म्हणतो, कृतकृत्यता म्हणतो. व्हॉट आर दी सायको स्पिरिच्युअल इम्प्लिकेशन्स ऑफ दॅट, ॲट लेंथ इन डिटेल्स इथे वाचायला मिळतील आपल्याला. निबोधत. विवेकानंद वॉज वन सच परफेक्टेड अँड फुलफिल्ड सोल. आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं प्रयोजन अखेर ते आहे, ज्याला भक्तीच्या भाषेत ईश्वर दर्शन म्हणतात, आत्मसाक्षात्कार म्हणतात, आत्मदीपोभव आपण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. म्हणजे नेमकं काय हो. बऱ्याचदा काय होतं, शब्द इतका भव्य असतो, वर्ड्स आर सो सबलाइम अँड लॉफ्टी, वी फेल टू कॉम्प्रिहेंड द रिअल पर्पज ऑफ दॅट. बट इट इज हाय टाईम टुडे. विवेकानंद या बाबतीत अतिशय सडेतोड आहेत बघा, परखड आहेत. त्यांचं जे सत्यान्वेषण असं आहे की तो शब्द मला नीट कळला पाहिजे, त्या शब्दाचा भाव मला कळला पाहिजे, नवे माझ्या जीवनात उतरला पाहिजे. शेवटची स्लाइड. दिस इज इन नटशेल. हे 8 शब्द आज फक्त लिहून ठेवा, मनावर कोरून ठेवा. हे विचार साकारायला एक संघर्ष करावा लागतो, एक प्रवास करायला लागतो. आतून एक संघर्ष होतो, छोट्या छोट्या जीवनासाठी, छोट्या छोट्या संयमासाठी, उच्च आकांक्षांना खरोखर साकारण्यासाठी आतून एक अतिशय उमदा संघर्ष होतो. विवेकानंद म्हणतात की मानवजातीला जे काही संघर्ष करावे लागतात त्यातला सगळ्यात उमदा संघर्ष हा आहे की मी माझ्याशी स्वतःशी संघर्ष करतोय. राईट. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. उठा, जागे व्हा, महापुरुषांचा संशय करा आणि स्वतः प्रबुद्ध व्हा. युवानंद या कार्यक्रमाच्या या औचित्यावर हा एक विवेकानंदांचा एक विवेक मंत्र, विवेक सूत्र मी आपल्यासमोर त्याचं चिंतन प्रकट करण्याचा प्रयत्न केला. ऐकायला हा विचारणं फार लॉफ्टी वाटतात, फार भव्य वाटतात, पण नंतर एकांतात प्रसन्न चित्ताने, दृढतेने हे विचार अंगी मुरवावे लागतात. दॅट इज कॉल्ड ॲज साधना. या साधनेला सर्वशक्तिमान परमेश्वर स्वामी विवेकानंद आपल्याला प्रेरणा देवो आणि यातून भारताचे खऱ्या अर्थाने सुकन्या आणि सुपुत्र मानवजातीला मिळो, या प्रार्थनेसकट मी माझ्या वाणीला विराम देतो. हरिओम तत्सत.